सावकाराच्या कर्जासाठी स्वतःच्या मुलीचा सौदा, आमदार संजय गायकवाड यांचा धक्कादायक खुलासा। बुलढाणा तालुक्यातील तारापूर आणि बोरखेड गावामध्ये अवैध सावकारीचं गंभीर प्रकरण समोर आलं असून या सावकारामुळे अनेक शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। केवळ सावकाराचा कर्जफेडीचा तगादा चुकवण्यासाठी एका महिलेला आपल्या स्वतःच्या मुलीचं लग्न लावून तिला विकावं लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। हा प्रकार शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत उघड केला। बुलढाणा तालुक्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करतो। सुनील बुरड हा मलकापूरचा एक व्यावसायिक आहे। या गावामध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या खरेद्या करून त्यांना चक्री व्याज दराने पैसे त्या ठिकाणी दिले आणि 11 शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या। 1 लाख दिले असतील तर त्याचे 6 लाख वसूल केले, 50,000 दिले असतील तर 5.5 लाख वसूल केले आणि एक पुण्यबाई चव्हाण नावाची महिला आहे, त्या महिलाचे पती वारले आणि त्याच्या पतीचं कर्ज त्या बाईवर आलं तर ते फेडता येत नव्हतं। मुलं लहान होती आणि एक मुलगी तरुण झाली तर त्यांनी ती मुलगी राजस्थानला विकायला लावली। 4 लाखामध्ये ती मुलगी विकायला लावली आणि यांच्याकडे 2 लाख असं 1 लाखाचे 6 लाख कर्ज त्या ठिकाणी घेतलं आणि विकून त्या मुलीचं लग्न लावलं आणि स्वतःचे पैसे फेडून घेतले। आता काल परवा हा त्या गावामध्ये वसुली करायला गेला आणि एका 12 वर्षाच्या मुलीसोबत त्याने अश्लील कृत्य त्या ठिकाणी केलं आणि अश्लील कृत्य केलं तर पास्को दाखल झाला। आज महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळातही पाहिलं की अनेक सावकारांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळालेले म्हणून त्या सावकारांनी घाण ठेवले आहेत। अनेक ठिकाणी सावकारांनी त्या शेतकऱ्यांच्या मुलीवर, त्यांच्या बायकावर शेतकऱ्याच्या व्याजाचे पैसे भेटलेले म्हणून त्यांच्यावर अतिप्रसंग केलेला आहे। असं महाराष्ट्रामध्ये असताना आमच्या बुलढाण्यामध्ये पास्को प्रकरणात एका दिवसामध्ये आमच्या बुलढाण्याच्या पोलिसांच्या मेहरबानीने हा सावकार एका दिवसामध्ये पास्को कायद्यामध्ये सुटला कसा? आज एवढा मोठा कडक कायदा सरकारने कशाकरता केला आणि हा कडक कायद्याचा गैरवापर करून आज सावकारीच्या माध्यमातून पैसे मिळत नाही म्हणून घरात जायचं आणि त्या मुलीवर नजर टाकायची आणि कोर्ट देखील त्याला काही शहानिशा न करता सोडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्या ऑर्डरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जाणार आणि माननीय माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही मी आपल्या त्यांना विनंती करायला स्वतःही त्या ठिकाणी भेटेल किंवा अधिवेशनाचाही उचलेल की या गावामध्ये जो सावकारचा हेतू चालू आहे, ज्या लोकांच्या शेत्या हडप करण्यात चालू आहे त्या शेत्या त्या लोकांना परत देण्याचं काम आपण लोकांनी करावं। सगळे आदिवासी लोक आहेत, आज सगळे भयभीत झालेले आहेत आणि हा सावकार इतका मुजोर आहे की त्यांनी पैसे फेडल्यानंतर त्यांच्या सातबारावर 3-3, 4-4 लाखाचं कर्ज काढून पुन्हा यांच्याकडे पैसे लुबाडतो आणि ते कर्ज या लोकांना फेडावं लागतं। एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून जो सावकार पैशाकरता मुलीला विकायला लावतो अशा मुजोर सावकाराची मस्ती महाराष्ट्र सरकारने उतरवली पाहिजे, हेच माझं आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे। मलकापूर येथील सुनील मुरड या सावकारानं चक्रवाढ व्याजाने कर्ज देऊन तारापूर व बोरखेड येथील जवळपास 11 शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्यात असा आरोप नागरिकांनी केलाय। त्याच सावकाराकडून केशरसिंग चव्हाण यांनी 1 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं, मात्र व्याजाच्या ओझ्यामुळे तेच कर्ज 6 लाखांपर्यंत पोहोचलं। दरम्यान चव्हाण यांचं निधन झालं। त्यांच्या पत्नी कन्नीबाई चव्हाण यांनी ही रक्कम फेडण्यासाठी राजस्थानमध्ये आपल्या अल्पवयीन मुलीचं लग्न लावलं आणि त्या व्यक्तीकडून 4 लाख रुपये घेतले। त्यात 2 लाख रुपये मिळवून 6 लाख रुपये मुरड याला दिल्याचं त्यांनी सांगितलं। तरी सुनील मुरड यांनी त्यांच्या खरेदी केलेल्या जमिनी परत दिला नसल्याचा आरोप आहे। इतक्यावरच न थांबता काही दिवसांपूर्वी याच मुरडने शेतीच्या व्यवहारातून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली। या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी त्याला अटक केली होती, मात्र न्यायालयाने त्याला सध्या जामीन दिलाय। सदर प्रकरणात संबंधित सावकार सुनील मुरड याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो होऊ शकला नाही। आता या प्रकारामुळे अवैध सावकार विरोधात कठोर कारवाईची मागणी पुन्हा जोर धरते। आमदार संजय गायकवाड, तुमचं नाव आहे, काय नेमका प्रकार घडलेला होता? तुमचं नाव काय? कुठलं? कन्नीबाई चव्हाण तारापूर। मोठ्यानं बोला, जोर जोर। कन्नीबाई चव्हाण तारापूर। काय घडलं? काय घडलं आता माझ्या माणसानं 1 लाख रुपये 25,000 त्या बुरडकडून घेतले होते। त्यानं घेतले होते मग 1-2 वर्ष झाले। कोण घेतले होते? आम्हीच घेतले होते बुरडकडून। मग 1-2 वर्ष झालं मग माझ्या माणसाला टेन्शन आलं पैशाचं की आता पैसे कसं काय दे आपण। मग त्याच्या हट्यामध्ये ते गेले। मग माझ्याकडे लहान पोरं होतं, मग ते पैसे मागायला लागले। पैसे मागायला लागले तर माझ्याकडे पैसे नाही होते म्हणजे पोरी होती एक मोठीशी समजा 10-12 वर्षाची। मग तिनं पैसे मागलेत, मग मी सांगलं की पैसे तर नाही अजून। त्याची नजर पोरगीजवळ इकडे तिकडे फिरत होता, मग बाहेर पोरगी पाहत होता, पोरगी आहे घरात। मग मी काय केलं, पोरगी तिकडे दिली राजस्थान काढा, तिकडे दिली, लग्न केलं, तिकडे पैसे घेतले, मग त्याचे कर्ज दिला। किती पैसे घेतले? पोरगीचे घेतले 4 लाख रुपये, ते 4 लाख आणि असं 2 लाख घरून करून त्याला 6 लाख रुपये दिले। कोणाला दिले पैसे? बुरळले
उरळल्या दिल्या ना त्याला. मग तिनं खरेदी केली नंतर मग ते अर्धी खरेदी केली. मग आणखीन माझ्या नावावर बी केली नाही. माझ्या दिराच्या नावावर ते माझ्यासोबत त्याला ठेवले की ते बाई अर्धे पैसे ठेवले होते मागे तिला ठेवला होता त्यानं. मग पूर्ण पैसे दिले तर खरेदी केली त्यानं.